समोसा रोड इब्राहिमपूरचा. जरासं रोड खराब आहे का? रोड खराब आहे. ठीक असताना नेसरी गड इकडं आडसर मार्गे इब्राहिमपूर. आता इथून 6-7 किलोमीटर अंतर आजरा पडतं आपल्याला. आणि आजऱ्यामधून ती जवळ पडते, म्हणजे 10-15 किलोमीटर अंतर आहे. म्हणजे प्रत्येकजण वेगवेगळं वाटा सांगतो. प्रत्येक दिवशी वाटत होतं. एवढं मात्र की सगळेजण कोण ना कोणाला जर विचारलं ना सगळं सांगतात बाबा त्या बाबतीत सहकार्य आहे. कामणार नाही का एवढंच. आता सध्या आपण इब्राहिमपूर या गावामध्ये आलो आहोत. तर या ठिकाणी 3 अशी प्राचीन मंदिर आपल्याला पाहायला मिळतात. तर माझ्यासोबत आमचे सहकारी मित्र विजय पाटील, त्याच पद्धतीने पुरातन पार्श्वनाथ शैन पुरातन मंदिरकडे जाण्याचा हा पाठीमागचा मार्ग. त्याच्यानंतर अशी पाठीमाग साईडला 2 मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथूनच खाली आपण आल्यानंतर ही जी समोरची जी बाजू दिसते ह्या साईडला आपल्याला महादेवचं पुरातन असं मंदिर पाहायला मिळतं. असे 3 मंदिरं आपल्याला इब्राहिमपूर या गावामध्ये पाहायला मिळतात. तर नक्कीच भेट द्या. प्राचीन आणि जुना असं ठेवा आहे. प्राचीन ऐतिहासिक ठेवा असणारी ही 2 मंदिरं इब्राहिमपूर या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर दगडी बांधकामामध्ये असणाऱ्या दगडी शैलीमध्ये असणारी ही जुन्या अशी ऐतिहासिक मंदिरं, इतिहासाचे प्रेरणास्थान, शक्तिस्थान, बलस्थान आणि जबरदस्त अशा बांधकामाच्या शैलीमध्ये असणारी ही मंदिरं तर आपल्याच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहेत, परंतु आपल्याला माहिती नाहीत. अशा अनेक गोष्टी आपल्याला आपल्या किल्लेदर्शन चॅनलच्या माध्यमातून आपल्याला कळणार आहेत. अशी भरपूर मंदिरं आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहेत. 1000 वर्षापासून असणारे अशी ऐतिहासिक मंदिरं ही 2 जी मंदिरं आहेत ही जैन मंदिर आहेत आणि एक महादेवचं मंदिर आपल्याला खालच्या बाजूला लागतं.
जुने एकदम लक्षात येते मावऱ्यांचं हे दिसते मूर्ती स्थापन केलं हो त्यानंच बसलेलं